कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। नमस्कार, मी आनंद विष्णू मोडकर। आज काही दिवसानंतरच आपल्या सगळ्यांचा आनंदाचा सण म्हणजे दिवाळी, आणि या दिवाळीच्या तुम्हा सर्व हिंदू बांधवांना आणि भगिनींना शुभेच्छा आणि माझा भावपूर्ण नमस्कार। आज आपण दिवाळी जो हा सण आहे, या दिवाळी सणाविषयी त्याचं नेमकं शास्त्र काय, त्याचा इतिहास काय आहे, आणि हा दिवाळी सण आपण हिंदू धर्मशास्त्रानुसार कसा साजरा करायचा याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। यासाठी आज ज्योत्स्ना नारकर या ठिकाणी आमच्याबरोबर आले आहेत। दिवाळीचा सण आपण साजरा करतो, तर तो कशा पद्धतीने साजरा करायचा आणि मग त्याच्या पाठीमागे इतिहास काय आहे हे तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा। नमस्कार सर्वांना। आता दादानी प्रश्न विचारला आहे, फारच सुंदर प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण समजून घेऊया। तर दिवाळी आपण म्हणतो, तर दिवाळी हा जो शब्द आहे ना, तो दीपावली या अर्थाने सुद्धा आपण म्हणतो। तर दीपावली म्हणजे काय, तर दीप अधिक आवली असं मिळून तो दीपावली शब्द झालेला आहे। तर दीपावली याचा अर्थ दिव्यांची रांग। आता आपण पाहतो ना, हा एक प्रकारे प्रकाशाचाच उत्सव आहे किंवा दीपोत्सव म्हणून आपण साजरा करतो। तर जेव्हा प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला आले होते, तेव्हा त्यांच्या प्रजेने, अयोध्येच्या प्रजेने हा दीपोत्सव साजरा केला होता आनंद प्रीत्यर्थ। म्हणजे काय, तर याचा अर्थ कसा आहे, तर अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं, किंवा एक प्रकारे स्वतःमधला जो दोष अहंकार रूपी रावण आहे, तर त्याच्यावर मिळवलेला तो विजय, किंवा आणखी कसं आपण समजून घेऊ शकतो, तर हा एक प्रकारचा गुणांचा गौरव आहे। तर याच्यातून हा जो दीपावलीचा इतिहास आहे तो फार पूर्वीपासून आहे, आणि त्याचा आपण भावार्थ कसा घ्यायचा आहे, तर ते आपण इथे समजून घेतो आहोत की याच्या अनुषंगाने आपण प्रत्येक व्यक्तीने गुणसंपन्न व्हायला पाहिजे, स्वतःमध्ये गुणांचा गौरव केला पाहिजे, स्वतःमध्ये गुणांचे दीप लावले पाहिजेत, आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवेत। हा संदेश आपण ह्या दीपावलीच्या माध्यमातून घेऊ शकतो। छान प्रश्न विचारला दादा। सगळी याच्या पाठीमागे अजून पण एक इतिहास आहे, दिवाळी सण का साजरा करतात। तुम्ही सगळ्यांनी वामनावतार विष्णूचा त्याच्याविषयी ऐकलेलंच असणार ना। तर आपला हे बलिराजा म्हणजे भक्त प्रल्हादाचे पंतू। तर ते अत्यंत दानशूर होते, आणि ते धर्मनिष्ठ पण होते, त्यांची स्वतःची साधना पण होती, आणि त्यांचा एक मोठा गुण होता तो म्हणजे दान करणं। आणि ते दान कसं करायचं, तर प्रत्येकाला जो कोणी त्यांच्याकडे येईल त्याला तो जे मागेल ते देत असत। तर दान धर्म करणं हा जसा गुण आहे ना, तसाच तो त्याचा जर अतिरेक झाला तर तो दोषसुद्धा बनू शकतो। कारण का, जे असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे श्रीकृष्णाने की दानसुद्धा कसं असलं पाहिजे, तर ते सत्पात्र असलं पाहिजे, म्हणजे दान देण्याला सुद्धा नियम आहे। तर समजा आपण अपात्र व्यक्तीला दान दिलं आणि समजा त्याचा योग्य विनियोग नाही झाला, तर जो दान देणारा असतो तर त्याला पाप लागू शकतं। आणि समजा अपात्र व्यक्तीकडे दान गेलं आणि त्याचा योग्य विनियोग न झाल्यामुळे इतरांना जर त्रास झाला, तो व्यक्ती मदोन्मत्त झाली आणि इतरांना, समाजातल्या व्यक्तींना इतर त्रास द्यायला लागली, तर तेही अयोग्यच आहे ना। तर त्यामुळे भगवान विष्णूने वामन अवतार घेतला आणि बटूच्या रूपामध्ये ते ह्या बलिराजाकडे पोहोचले, आणि बलिराजाकडे त्यांनी ओम भिक्षां देही असं म्हणून दान मागितलं। आता आपल्यासमोर साक्षात कोण उभा आहे हे काही बलिराजाला माहीत नव्हतं, आणि बलिराजाचा तो गुण असल्यामुळे मागितलेलं जे काही असेल ते जो मागतोय तर त्याला देण्याचं, तर त्यामुळे त्याने तुम्हाला जे हवं ते मागा असं सांगितलं। आणि त्यावर मग वामनाच्या रूपात असलेले भगवान विष्णूने, बटूच्या रूपात असलेले, त्यांनी त्याच्याकडे त्रिपाद भूमीचं दान मागितलं।
आणि बलिराजाने ते देऊ केलं. मग त्यावेळी वामनाने काय केलं तर पहिलं पाऊल ठेवलं. त्याने आपलं विराट रूप तिथे प्रकट केलं आणि पहिलं पाऊल त्यांनी ठेवलं आणि त्या पहिल्या पाऊलामध्ये त्यांनी संपूर्ण अंतरिक्ष व्यापून टाकली. त्याच्यानंतर दुसरं पाऊल ठेवलं आणि दुसऱ्या पाऊलामध्ये त्यांनी संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली. आणि शेवटी त्यांनी विचारलं की आता मी तिसरं पाऊल कुठे ठेवू. आणि त्याच वेळी ह्या बलिराजाच्या पण लक्षात येते की आपल्याकडून असं आपण ओळखू शकलो नाही आणि आता खूप मोठं असं काहीतरी होणार आहे. मग त्यांनी शेवटी काय केलं तर आपलं मस्तकच वामनाच्या पुढे असं झुकवलं आणि सांगितलं तुम्ही इथे तुमचं तिसरं पाऊल ठेवू शकता म्हणून. आणि त्यावेळी म्हणजे भगवंत पण कसा कृपाळू असतो आणि जो खरा धर्मनिष्ठ असतो किंवा साधना करणारी जी व्यक्ती असते तर त्याच्यावर तो सदैव कृपा करण्यासाठी तयार असतो. तर विष्णूसुद्धा वामनाच्या रूपामध्ये असताना त्याला काय सांगतात, आता त्रिपादभूमी तर मी तुम्हाला दिलेली आहेच, पण तू सुद्धा माझ्याकडे काहीतरी तुला जे हवं असेल ती माग, वर माग असं सांगतात त्याला. आणि मग त्यावेळी हा बलिराजा म्हणतो की ज्या त्रिपादभूमी दिल्यामुळे जे काही घडलं आजच्या दिवशी तर ते त्याच्या प्रित्यर्थ प्रतिवर्षी पृथ्वी तलावर बळीचं राज्य म्हणून 3 दिवस तरी साजरे करावेत अशी माझी तुमच्याजवळ मागणी आहे, असे हे मला वरदान द्या असं सांगितलं. आणि मग त्यावेळी विष्णूने म्हणजे वामनावतारामध्ये विष्णूने त्याला तशा प्रकारचं वरदान दिलेलं आहे. आणि तोच भाग म्हणून आपण दिवाळीचे 3 दिवस बळीचं राज्य म्हणून पृथ्वी तलावर साजरं करतो. तो आहे दिवाळी सण साजरा करण्यापाठीमागचा इतिहास. आणि म्हणून जसं की आता अश्विन कृष्ण चतुर्दशी, त्याच्यानंतर अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे जे 3 दिवस आहेत ना ते बळीचं राज्य या अर्थी आपण दिवाळी साजरी करतो. तर हे खरे 3 दिवस आहेत हा दिवाळीचे. आणि त्याला जोडून येणारे जे दिवस आहेत जसं की वसुबारस आहे किंवा हे आहे भाऊबीज आहे, तर हे जे 2 दिवस आहेत ना तर ते ह्या स्वतंत्र दिवस आहेत ते ह्या सणामधले, म्हणजे ते दिवाळीशी संबंधित नाही आहेत, पण आपण ते दिवाळी म्हणूनच साजरे करतो. आता जो मॅडमने विषय समजून सांगितला की दीपावली हा सण साजरा करण्याचं महत्त्व म्हणजे जे दिवे लावतो आपण, हे दिवे लावण्याची प्रथा परंपरा हिंदू धर्मामध्ये कधी सुरू झाली आहे तर प्रभू श्रीरामांच्या काळामध्ये म्हणजे त्रेतायुगापासून हा दिवाळीचा सण साजरा केला जातो. आणि त्याच्यामध्ये आपण आता ऐकलंच की बलिराज म्हणजे बळीने कशा पद्धतीने त्याचे दान केल्यानंतर, चुकीच्या माणसाला दान केल्यानंतर कसं त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा सत्पात्र दान, चांगल्या व्यक्तीलाच दान करणं महत्त्वाचं. या गोष्टीतून मॅडमकडून आपल्याला शिकायला मिळालं. मॅडम आता मॅडम तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की आपण आता हे दिवाळीचं महत्त्व सांगितलं, इतिहास सांगितला, पण आता हे दिवाळीचे जे सण आहेत, दिवाळीचे जे दिवस आहेत, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये आपण काही जण बघा ना दिवाळीच्या अगोदर धन्वंतरी देवतेची पूजा करतात, नंतर मग वसुबारस म्हणून साजरा करतात काही ठिकाणी, नरक चतुर्दशी किंवा लक्ष्मीपूजन, त्यानंतर भाऊबीज, हे जे सण आहेत ना त्या सणांची आपण दरवर्षी साजरा करतो. पण त्याच्या पाठीमागे हिंदू धर्मशास्त्र काय सांगतं किंवा काय इतिहास असू शकतो तर ते आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा. हो, म्हणजे आता तुम्ही सांगितलं ना की वसुबारस, तर वसुबारस ना अगोदर येते, धनत्रयोदशीच्या अगोदर येते. आणि दिवाळीचे 4 दिवस आहेत ना, म्हणजे धनत्रयोदशी, त्याच्यानंतर अश्विन त्रयोदशी, त्याच्यानंतर अश्विन कृष्ण चतुर्दशी, त्याच्यानंतर मग आपण हे लक्ष्मीपूजन आपण कधी करतो तर अश्विन अमावस्या, आणि चौथा जो दिवस आहे तो कार्तिक शुद्ध प्रतिपदा. असे एकंदरीत दिवाळीचे 4 दिवस आहेत. आणि भाऊबीज जर तुम्ही आता म्हटलं ना तर तो स्वतंत्र दिवस आहे. आणि वसुबारस हा सुद्धा स्वतंत्र दिवस आहे, पण ते जोडून येतात, त्याच्यामुळे मग सगळे समाजातले लोक जे आहेत ना ते दिवाळीचाच एक भाग समजून ते साजरे करत असतात. तर आपण प्रत्येक दिवसाचं जे काही महत्त्व आहे ना ते समजून घेऊया.
आता वसुबारस जे आहे ना, तर वसुबारसेला काय करतात तर सवत्स गाईची पूजा करतात. ते एक प्रकारचं व्रत आहे आणि ते सुवासिनींनी करायचं असतं. मग त्याच्यासाठी दिवसभर उपवास करायचा असतो आणि नंतर संध्याकाळी आपण गाईच्या वासरासहित तिची पूजा करतो आणि तिला नैवेद्य अर्पण करतो. आता हे जे गोवत्स पूजन करणं आहे तर त्याच्या पाठीमागे हे इतिहास काय आहे तर जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तर त्याच्यामध्ये ना 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. तर त्याच्यातली एक कामधेनू जिचं नाव नंदा, तर तिच्या प्रित्यर्थ हे व्रत केलं जातं. आणि हे करण्यामागचा उद्देश काय आहे तर हे केल्यामुळे आपल्या ज्या जन्मोजन्मीच्या काही कामना अधुऱ्या असतात, अपूर्ण असतात, आपल्याला काहीतरी हवं आहे असं वाटत असतं, तर ते ह्या पूजनामुळे त्या हे होऊ शकतात, सफल होऊ शकतात, आपलं कामनापूर्ती होते. म्हणजे हे कामनापूर्तीसाठी एक प्रकारचं व्रत आहे. आणि दुसरं कसं तर असंही म्हटलेलं आहे की गाईच्या अंगावर जेवढे केस असतात तर तितकी वर्ष आपल्याला स्वर्गसुख भोगता येतं असं म्हटलेलं आहे. तर हा त्याच्या पाठीमागचा गोवत्स पूजन वसुबारसेला करण्यामागचा उद्देश आहे. आणखी या दिवशी ना गुरुद्वादशी पण असते. तर गुरुद्वादशी म्हणजे काय तर गुरूंची पूजा करणं की गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणं. तर प्रत्येक व्यक्तीला म्हणजे असं कोणाला वाटू शकतं की मला तर गुरु नाही आहे तर मी कोणाची पूजा करायची, तर असं काही नको विचार करायला. ज्यांचे गुरु आहेत त्यांनी आपल्या गुरूंची पूजा करावी त्या दिवशी. प्रत्यक्ष असतील तर प्रत्यक्ष, नाही तर मानस पण पूजा करू शकतो किंवा प्रतिमेची पूजा करू शकतो. आणि ज्यांना नाही आहे तर ते काय करू शकतात तर आपण हे जे जीवन जगत असतो ना, तर जीवन जगताना आपल्याला अनेकांकडून काही ना काही आपल्या जीवनाला दिशा देणारं असं मार्गदर्शन लाभत असतं. आणि त्यामुळे आपल्याला त्याचा आपल्या जीवनामध्ये खरोखरच लाभ झालेला असतो. तर त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं ते सुद्धा तत्वरूपाने, म्हणजे गुरुतत्वच त्यांच्या माध्यमातून आपल्या जीवनाला दिशा देत असतं. तर त्यांच्याप्रती पण आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. असं हे गुरुद्वादशीचं महत्त्व आहे. आता याला जोडून जो पुढचा दिवस आहे तो म्हणजे धनत्रयोदशी किंवा आपण काय म्हणतो त्या दिवशी आपण धन्वंतरी पूजन पण करतो किंवा अश्विन त्रयोदशी. तर त्रयोदशी ना त्या दिवशी. तर त्रयोदशीला काय करतात, त्रयोदशीला यमदीपदान करतात, ह्या महत्त्वाचं आहे. नंतर काही जण ह्याची आपल्या लक्ष्मीचं पूजन पण करतात या दिवशी. तर काही जण सोनं खरेदी करतात. जे व्यापारी असतात ते आपल्या ह्याचं पूजन करतात, वह्यांचं पूजन करतात या दिवशी. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे ना तो एक आपण आता या ठिकाणी समजून घेऊया आणि तो म्हणजे यमदीपदान करणं. तर यमदीपदान करण्यामागचा उद्देश काय आहे तर यमाप्रित्यर्थ आपण दीपदान करायचं असतं या दिवशी. म्हणजे एक दीप दान करू शकतो किंवा 13 दिवे पण लावतात. तर ते शास्त्र कसं आहे तर या दिवशी संध्याकाळच्या कालावधीमध्ये, म्हणजे संध्याकाळ कधी होते साधारण 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा जो कालावधी आहे, तर या कालावधीमध्ये आपण कणकेचे दिवे करायचे. जसं आता म्हटलं ना 1 किंवा 13, जसं आपल्याला जे सोयीचं होईल ते. आणि त्याच्यामध्ये तेल वात घालून ते दिवे आपण त्याची पूजा करायची आणि ते दिवे घराच्या बाहेर दक्षिण दिशेला नेऊन ठेवायचे. आणि मग यमदेवतेला आपण प्रार्थना करायची. आणि त्या प्रार्थनेमध्ये आपण काय सांगायचं की मला किंवा माझ्या कुटुंबातल्या कोणालाही अपमृत्यू येऊ नये यासाठी हे तुला दीपदान केलेलं आहे, त्याचा तू स्वीकार कर. अशा प्रकारे प्रार्थना आपण करू शकतो. त्याच्या संदर्भामध्ये एक श्लोक पण आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या दिवशी यमदीपदान करू शकतो. आणि यमदीपदान करण्याचं आणखी महत्त्व कसं आहे ना, तर यम ही देवता कशी आहे तर नियमांचं पालन करणारी अशी ही देवता आहे. आणि दुसरा भाग कसा की बघा, मनुष्य जेव्हा मृत्यू होतो म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जीवन कालावधी संपला की त्याचं प्राणहरण करणं हे कार्य कुणाचं आहे, यमदेवतेचं आहे. पण यमदेवता प्रत्येक व्यक्तीला जन्माला आल्यानंतर तो ह्या संपूर्ण आयुष्यामध्ये किती श्वास घेणार हे त्याच्या जन्माबरोबरच ठरलेलं असतं. त्याच्यामध्ये एक श्वास अधिक नाही किंवा एक श्वास कमी नाही.
परंतु यमदेवता जी आहे ती ते नियमांचं पालन करत असल्यामुळे ती बरोबर त्याच वेळी त्या व्यक्तीचं प्राणहरण करते जेव्हा तिचे श्वास किती आहेत तो भाग म्हणजे पूर्ण झालेला आहे. तर यातूनही लक्षात येतं की यमदेवता ही नियमांचं पालन करणारी आहे. जेव्हा प्राणहरण करण्याची पण वेळ येते तेव्हा देव असा विचार नाही करत की कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, किंवा कोण लहान आहे किंवा कोण मोठा आहे. तर ते आपल्या नियमानुसार त्याचं पालन करत असतात. आणि यमदेवता ही धर्मनिष्ठ पण आहे आणि त्याच्यामुळे यमदेवतेकडून पण आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि आपला जो प्रत्येक दिवाळीच्या संदर्भातला असलेला जो सण आहे किंवा ज्या ज्या देवतांचं जे जे वैशिष्ट्य या अनुषंगाने सांगितलेलं आहे तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखंच आहे. म्हणजे आपल्यामध्ये संपूर्ण सणाच्या कालावधीमध्ये अंतर्मुखता वाढावी, देवाप्रतीचा भाव वाढावा, कृतज्ञता वाढावी, हे सगळं आपल्याला याच्यातून शिकायला मिळतं. की जर यमदेवता अशा प्रकारे नियमांचं पालन करते तर आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये, आपलं आयुष्य किती आपल्याला कुठे माहिती आहे, तर त्या आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी आपण नियमांचं पालन करून धर्माचरण करणं आणि प्रत्येक वेळी सत्कर्म करणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे. तर ती जी जाणीव आहे ना, ती जेव्हा आपण यमदीपदान करतो तर ती जाणीव आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण होणं आणि त्या देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, हेही आपण त्या पाठीमागे असाही भाव यमदीपदानाच्या मागे ठेवू शकतो. आणि असे जे भाव ठेवून करतात ना तर त्यांच्यावर भगवंताची कृपा पण होते. आता जो दिवस आहे तो म्हणजे नरक चतुर्दशी किंवा अश्विन कृष्ण चतुर्दशी. तर तो काय मॅडम ती म्हणजे मला वाटतं वैद्य मंडळी, तर मग थोडंसं त्या संदर्भात काय सांगू शकता? हो नक्की नक्की. जरा माझं मी हे पुढे जे हा जो धन्वंतरी पूजन जे आहे ना ते सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशीच केलं जातं संध्याकाळी. आणि ही पूजा विशेष करून जी वैद्य मंडळी असतात किंवा जे वैद्यकीय व्यवसाय करतात तर ते करत असतात. मग याच्यामध्ये संध्याकाळी आपण धन्वंतरी देवाचं पूजा केली जाते आणि धन्वंतरी देवाला ह्याचा कडुनिंब आणि साखर किंवा गूळ याचा नैवेद्य ठेवला जातो आणि तो नंतर आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो. तर त्याच्या पाठीमागे पण शास्त्र आहे. कारण हा जे कडुनिंब आहे ना तर त्याची निर्मिती अमृतापासून झालेली आहे. आणि असं म्हटलेलं आहे की जर आपण कडुनिंबाची पानं नित्य अशी 3-4 जरी खाल्ली ना तर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची व्याधी होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे आपलं उत्तम आरोग्य राहावं यासाठी आपल्या धर्माने केलेली ही एक प्रकारची सोयच आहे. म्हणजे जर आपल्या प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक कृतीमागचं जर आपण शास्त्र समजून घेतलं तर त्याचा किती मोठा त्याच्यामध्ये गर्भितार्थ दडलेला आहे. म्हणजे एकंदरीत मनुष्याचं जीवन सुखसमृद्धीचं व्हावं किंवा आरोग्य संपन्न व्हावं यासाठी सगळं नियोजन आहे हे आपल्या लक्षात येतं. तर अशा प्रकारे आपण धन्वंतरीची पूजा, धन्वंतरी देवाची पूजा या दिवशी करत असतो. जो त्याच्या पुढचा दिवस आहे तो म्हणजे नरक चतुर्दशी किंवा अश्विन कृष्ण चतुर्दशी. तर या दिवसाचं कसं आहे शास्त्र किंवा हा दिवस का साजरा केला जातो, तर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की नरकासूर किंवा भौमासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो अत्यंत दुराचारी आणि अत्याचारी होता. आणि त्याने काय केलं होतं तर त्याच्या बंदीखान्यामध्ये 16 सहस्र राजकन्या आणून ठेवल्या होत्या आणि इतर लोकांवर सुद्धा तो खूप अत्याचार करायचा आणि लोक त्याच्या अत्याचारामुळे त्रासले होते. तर याचा नायनाट करण्यासाठी म्हणून याचा बंदोबस्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेसहित प्रागज्योतिषपूर हे जे ते नगर होतं जिथला तो भौमासूर राक्षस तर तिथे आक्रमण केलं आणि त्याच्यामध्ये ह्याला ठार केलेलं आहे नरकासुराला. पण नरकासुराला ठार करण्यापूर्वी आता तो मरणार तर त्यावेळी त्याने भगवान श्रीकृष्णाकडून वर मागून घेतला की आजच्या दिवशी जो कोणी मांगलिक स्नान करेल तर त्याला नरकाची पीडा होऊ नये असं त्याने वरदान मागितलं. आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला तथास्तु म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आपण ह्या दिवशी मांगलिक स्नान करतो. तर मांगलिक स्नान म्हणजे कसं करायचं आहे ते, तर ह्याच्यापूर्वी म्हणजे आकाशामध्ये चांदण्या असताना असं म्हटलेलं आहे तेव्हा आपण उठून ते मांगलिक स्नान करायला हवं. म्हणजे अंगाला उठणं लावून अभ्यंग स्नान करायला हवं
पण वेळ कुठची आहे तर आपण म्हणजे पहाटे स्नान करायला पाहिजे. म्हणजे 3:30 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी, सूर्योदयानंतर नाही आहे. म्हणजे मॅडम ब्रह्ममुहूर्त आपण ब्राह्ममुहूर्त, अगदी बरोबर सांगितलं की ब्राह्ममुहूर्तावर ह्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करणं ह्याला महत्त्व आहे. आता हे अभ्यंग स्नान करताना काय काय करायचं असतं त्याच्या पाठीमागे पण शास्त्र आहे. एकतर वेळ कुठची आहे ती आता आपण समजून घेतली, ह्या वेळेमध्ये व्हायला पाहिजे, म्हणजे मग ते मांगलिक स्नान होतं आणि त्या व्यक्तीला नरकाची पीडा होत नाही असं वरदान आहे भगवंताचं. सकाळी जेव्हा आपण स्नान करतो ना तर त्यावेळी आपल्या भोवती म्हणजे उठणं लावल्यानंतर अंगाला आघाडा वनस्पती असते ना ती मुळासकट घ्यायची आणि त्या वनस्पतीने आपल्या संपूर्ण देहाभोवती ती डोक्यापासून ते पायापर्यंत असं 3 वेळा पाणी प्रोक्षण करायचं आणि त्याच्यानंतर मग स्नान करायचं, असा भाग आहे. आणि ते स्नान झाल्यानंतर आपल्याला माहीत असेल की लोक ते कारीट, एक कडू फळ असतं ना, तर ते फोडतात पायाने, आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने ते ठेचतात आणि त्याच्यातला तो रस असतो तो सुद्धा जिभेवर लावतात. तर ते असं करतात अशासाठी की जणू काही ते तो रस म्हणजे तो रक्त आहे त्या ह्याचं नरकासुराचं, आणि काही जण त्याचं टिळा पण लावतात. आणि ते झाल्यानंतर मग देवपूजा, आणि मग घरातल्या ज्या सुवासिनी स्त्रिया असते ना, कोणी वयस्कर, मोठी वयस्कर असं नाही, मोठी कोणी, तर ती त्या व्यक्तीला ओवाळते, औक्षण करते, असं आहे ह्याचा भाग. म्हणजे नरक चतुर्दशीचा जो पहिला दिवस आहे दिवाळीचा तो साजरा करण्याचा. म्हणजे थोडक्यात भावार्थ असं वाटतं ना की ते कारीट म्हणजे ते नरकासुराची प्रतिमा, त्याला तो अंगठ्याने मारतो आणि मग ते विजयी होऊन आपण ज्यावेळी उंबऱ्याजवळ येतो त्यावेळी त्या महिला घरातल्या सुवासिनी आपल्याला औक्षण करतात आणि नंतर मग आपण म्हणजे जसं की श्रीकृष्णाने नरकासुराला ठार केलं आणि तो जेव्हा आपल्या राज्यात परत आला तेव्हा तिथल्या सुवासिनीने त्याचं औक्षण करून त्याचं स्वागत केलं. खूपच छान. तर तसाच तो भाग इथे पण आहे, म्हणून अशा पद्धतीने केलं जातं. आता ह्याला धरून ना ते अभंग स्नान जे आपण करतो आणि उठणं लावतो, शरीराला उठणं लावून अभंग स्नान सगळेच जण करत असतात, तर त्याचं पण महत्त्व पुष्कळ आहे ना. म्हणजे अभंग स्नान केल्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातले जे सगळे जे रजतम असतं ना, एक मळ जातो, मृतपेशी जातात, ते तर आहेच, पण त्याला जोडून आपल्या शरीरावर आलेलं जे ह्याचं आवरण असतं रजतमाचं, तर ते पण कमी होतं आणि आपलं शरीर वातावरणाची जी सकारात्मक ऊर्जा आहे किंवा ईश्वरी चैतन्य आहे तर ते ग्रहण करण्यात एकदम सक्षम होतं. आणि त्या अभंग स्नान केल्यानंतर मग आपल्याला, म्हणजे तुम्ही पण अनुभवलं असेल सगळेजण, फक्त त्याच्या पाठीमागचे शास्त्र हे असे आहे की आपल्याला उत्साही का वाटतं, आणि तर ते त्याचं कारण असं आहे त्या अनुषंगाने. आणि मॅडम आता तुम्ही जे आता सणांचं महत्त्व सांगता ना की त्याच्यातून खूप काही हिंदू धर्माची संस्कृती, परंपरा, शास्त्र किती आगाध आहे, तर त्याचं एक महत्त्व आज तुमच्या मार्गदर्शनातून आम्हाला मिळत आहे की अगदी ती धन्वंतरी देवतेचं जे महत्त्व सांगितलं, अगदी पानं, म्हणजे आज आम्ही जरी आजारी पडतो तर डॉक्टरने लाखो रुपये खर्च करतो, पण हे जर पान आपण थोडं रोज एक जरी खाल्लं तरी आपले आजार दूर होतात. आणि आता तुम्ही जे नरक चतुर्दशी महत्त्व सांगितलं ना की त्या नरक यातना आपल्याला होऊ नयेत म्हणून सकाळी उठून त्या पद्धतीने आपण तो विधी करणं किंवा ते उठणं लावणं, म्हणजे आज समाजातल्या लोकांना ना आपण सगळे कृती करत असतो, उठणं लावतो, सगळं लावतो, पण त्याच्या पाठीमागे नेमकं शास्त्र काय हे समजत नाही. पण या आता तुमच्या मार्गदर्शनातून आम्हाला याशिवाय खूप काही मार्गदर्शन मिळालं सुद्धा आहे आणि याचा लाभ आम्हाला समस्त हिंदू बांधवांना नक्कीच होणार आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही आता नरक चतुर्थीचं महत्त्व सांगितलं, तर त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन येतं. आता आम्ही म्हणतो ना की अमावास्या आली की शुभ गोष्टी काही करायच्या नसतात, असं एक थोडं सांगायचं राहिलं मध्ये, सांगू का? हो हो सांगा. म्हणजे त्या जेव्हा नरक चतुर्दशी पहिला दिवस आहे ना, तर त्या दिवशी ना हा जो भाग आपण केला, म्हणजे सकाळी औक्षण वगैरे केलं महिलांनी, की त्याच्यानंतर मग परत कसं असतं तर यमतर्पण विधी पण असतो. तर तो यमतर्पण विधी ना पंचांगात सांगितलेला असतो आणि त्याप्रमाणे ती यमाची काही नावं असतात ती घेऊन तो विधी करायचा असतो.
आणि कधी कधी कसं असतं की सगळे दिवस वेगवेगळे असतात. तर कधी कधी एकाच दिवशी पण दोन येतात, म्हणजे नरक चतुर्दशी पण आहे आणि त्याच दिवशी लक्ष्मीपूजन आहे, असं पण कधी कधी होतं. तर ते पण सगळे वेगवेगळे दिवस आहेत, तसं समजून आपल्याला त्याप्रमाणे करायला लागतं. आता तुम्ही ह्याचा विचारलं तर हां, लक्ष्मीपूजन आता बऱ्याच वेळा बघा ना की आपल्या घरात सुद्धा अमावास्या आहे, आज कुठे बाहेर जाऊ नकोस किंवा आज काय शुभ काय करूया नको असं आपण म्हणतो. परंतु मी बरीच वर्ष बघतो ना की ज्या दिवशी अमावास्या असेल त्याच दिवशी लक्ष्मीपूजन सुद्धा साजरं केलं जातं. तर नेमकं याच्या पाठीमागे काय असं शास्त्र आहे की त्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरा केल्यानंतर त्याचा आपल्याला लाभ सुद्धा होतो, तर आम्हाला थोडक्यात सांगा. म्हणजे अमावस्या आहे, अशुभ दिवस आहे, हे जरी खरं असलं ना तरी सुद्धा आपण त्याला आनंदी दिवस असं म्हणतो. ह्या जो दीपावलीच्या कालावधीमध्ये येणारा जो लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे ना, त्याला आनंदी दिवस असं पण म्हटलेलं आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे ना की आता समजा कोजागिरी पौर्णिमा आहे, तर पौर्णिमा आहे तर त्यावेळी लक्ष्मीचं पूजन केलं जातं, आणि इथे अमावस्या आहे तर इथे पण लक्ष्मीचं पूजन केलं जातं. तर लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे आणि सगळेजण खूप मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहाने हा लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा करत असतात, लक्ष्मीपूजन करत असतात घरोघरी. तर इथे कसं केलं जातं, हा नेमका कसा साजरा केला जातो, तर मी सांगते. एक म्हणजे घरामध्ये अशी जी आपली जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार, मग तिथे पाट असेल किंवा चौरंग असेल, त्याच्याभोवती सुंदर रांगोळी घालतात. त्या चौरंगावर अष्टदल कमळ म्हणजे अक्षतांमध्ये तांदळामध्ये किंवा स्वस्तिक काढतात आणि त्याच्यावर मग एक कलश ठेवतात, किंवा काही जण काय करतात कलश नाही ठेवत, तर नुसतंच त्या अष्टदल कमलावर लक्ष्मीची मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात. तर काही जण काय करतात कलश ठेवतात, त्याच्यावर तामण ठेवतात, तामणामध्ये काही थोड्या अक्षता म्हणजे आसन म्हणून देवीला, तिथे पण आपण स्वस्तिक काढू शकतो आणि त्याच्यावर मग लक्ष्मीची आणि मग लक्ष्मीचं आपण पंचोपचार षोडशोपचार असं पूजन करायचं, भावपूर्ण पूजन करायचं. लक्ष्मीच्या बरोबरीने आपण कुबेराची पण पूजा करतो. तर कुबेराची प्रतिमा असेल तर ती, किंवा कुबेर म्हणून आपण काही धन तिथे ठेवतो आणि त्याची पूजा करतो. आता कुबेराची पूजा करण्यामागचं काय कारण आहे, लक्ष्मी ही जशी समृद्धीचं प्रतीक आहे, तसं कुबेर हे कसं आहे तर धन जे आहे आपल्याकडे त्याचा व्यवस्थित विनियोग कसा करायचा, त्याचा संग्रह कसा करायचा, संचय कसा करायचा, तर हे कोण पाहतं, कुबेर. म्हणजे कुबेराची जर आपल्यावर कृपा असेल तर आपण जे धन वापरणार तर ते योग्य विचारपूर्वक वापरणार. तर म्हणून लक्ष्मीची आणि कुबेराची अशी दोघांचीही एकत्रित पूजा केली जाते. यावेळी ना हे जे व्यापारी लोक असतात ते सुद्धा त्यांचं जे वर्षभराचा जो हिशोब असतो जमा खर्चाचा, तर त्याच्या ज्या वह्या असतात त्या सुद्धा त्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा करतात. म्हणजे एक प्रकारे तो कृतज्ञता भावाने देवाने मला वर्षभर जे काही दिलं तर तो मी कसा विनियोग केलेला आहे वर्षभरामध्ये, तर ते देवासमोर तो हिशोब सादर करणं आणि त्याच्या समोर नतमस्तक होऊन त्याला सांगणं की जे तू दिलंस ना मला पै तर तो मी योग्य प्रकारे तुझ्या आशीर्वादाने खर्च केलेला आहे आणि जो काही माझा हिशोब आहे तो मी तुझ्यासमोर मांडलेला आहे, असं ते म्हणतात आणि करतात प्रार्थना आणि पूजा. तसं सरस्वतीचं पूजन पण त्या ठिकाणी केलं जातं. तर काही जणांच्या बाबतीमध्ये कसं असतं की ज्ञान हीच संपत्ती आहे. ज्ञान एखाद्या व्यक्तीला असेल तर त्याची बुद्धी कशी असते, सात्विक असते, विवेक नेहमी जागृत असतो आणि बुद्धी जर एखाद्याकडे असेल तर कोणती गोष्ट कशी करावी, काय करावी, योग्य म्हणजे सन्मार्गाने कसं जावं, तर त्या पद्धतीने तो करू शकतो. आणि त्यामुळे अशी व्यक्ती कशी असते, गुणी समाधानी असते ना, तर तो सुद्धा हा कसा आहे तर ती भगवंताची कृपा आहे, सरस्वती मातेची कृपा आहे, तर तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून ते सरस्वतीचं पण पूजन यावेळी करतात. तसे हे 3. आता हा जो भाग आहे ना, आपण सगळेजण हा भाग करतो, सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मीपूजन करण्याचं महत्त्व कसं, आणि खूप अगदी चांगलं उत्साहाने सगळेजण करण्याचा प्रयत्नही करत असतात. पण एक जो भाग आहे ना की या दिवशी नवीन झाडू आणून त्याची पूजा करायची असते आणि मध्यरात्रीनंतर त्या नवीन झाडूने घरातल्या संपूर्ण केर काढायचा असतो. तर म्हणजे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं, याला अलक्ष्मी निस्सारण असं म्हणतात. जसं आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास असणं
हे आपल्याला खूप महत्त्वाचं वाटतं. तसंच आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती दूर करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तर ती अलक्ष्मी म्हणजे काय, तर दुःख, दारिद्र्य, अनारोग्य हे जे काही सगळं आहे ना ते अलक्ष्मीच्या रूपात असतं. तर ते घरातला सगळा कानन कोपऱ्यातला कचरा मध्यरात्रीनंतर घरातला काळकेर काढणं आणि तो सुपात भरून बाहेर फेकला जातो. तर याला अलक्ष्मी निस्सारण असं म्हणतात. हे करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते मध्यरात्रीनंतर करतात. एरवी आपल्याकडे कसा प्रघात आहे, आपण कचरा काय तो सकाळीच काढतो, नंतर मग असं रात्रीचा कचरा काढला आणि बाहेर फेकला असं कधीच नसतं, नाही करत आपण तसं. पण हा एक दिवस त्याला अपवाद आहे आणि या दिवशी आपण मुद्दाम हा अलक्ष्मी निस्सारणाचा जो भाग आहे ना, कृती आहे, तर ती आवर्जून करणं आवश्यक आहे. तर हे झालं अलक्ष्मी निस्सारणाच्या दृष्टीने. मॅडम एकच आहे मॅडम, खूपच अशी सुंदर माहिती तुम्ही आजच्या मुलाखतीमध्ये देतात, ज्याच्यामध्ये नरक चतुर्थी आहे, लक्ष्मीपूजन आहे. म्हणजे आम्ही दरवर्षी सण साजरे करतो आहोत, पण अशी जर शास्त्र समजलं तर ती कृती आपण भावपूर्ण करणार. म्हणजे आता तुम्ही जो अलक्ष्मीचा विषय सांगितला ना, तर तो काही प्रमाणात हिंदू बांधवांना माहिती सुद्धा नसेल किंवा त्याच्या पाठीमागे शास्त्र सुद्धा माहिती असेल, परंतु हे तुम्ही ज्ञान जे दिलं ते लोकांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पोहोचेल आणि लोक तशी कृती सुद्धा करतील आणि त्याचा त्यांना लाभ सुद्धा होणार आहे. मॅडम, पुढचं असं विचार असं वाटतं ना की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मग आता भाऊबीज आहे. अगदी म्हणजे सगळ्या बहिणी बलिप्रतिपदा, भाऊबीज, आपण भाऊबीज नंतर तर बलिप्रतिपदा जो पाडवा, म्हणजे इथे ज्या महिला आहेत, सुवासिनी महिला आहेत, तर त्या आपल्या जे पती आहेत त्यांचं पूजन करतात, त्यांचं औक्षण करतात. तर नेमकं त्या पाठीमागे काय मोठं शास्त्र आहे ते थोडक्यात आम्हाला जरा सांगा. हा पण छान प्रश्न आहे. आपण सगळेजण परंपरेनुसार चालत आलेल्या ज्या गोष्टी असतात त्या करतच असतो, पण त्याच्या पाठीमागचे शास्त्र पण समजून घ्यायला पाहिजे. मग ती कृती करण्यामागचा आपला जो भाव असतो तो अधिक चांगला राहतो आणि जसा भाव तसा देव, त्याच्यामुळे आपल्याला तो त्याचा लाभही होतो. मग आता स्त्रियांनी आपल्या पतीला औक्षण करणं हे खूप महत्त्वाचं असतं या दिवशी. आणि हा जो बलिप्रतिपदा हा जो दिवस आहे, म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा, हा संपूर्ण दिवाळीतला महत्त्वाचा दिवस आहे. आणि हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे जे 3-3.5 मुहूर्त आहेत ना, जसे की गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया, तर त्याच्या बरोबरीने कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे. आणि हा म्हणजेच दिवाळी पाडवा. तर या पाडव्याच्या दिवशी जसं आपण इतर 3 जे मुहूर्त आहेत तेव्हा अभंग स्नान करतो, तसं आज सुद्धा अभंग स्नान करायचं. खरं तर ना दिवाळीमध्ये सगळे दिवस म्हणजे जसं नरक चतुर्दशी किंवा लक्ष्मीपूजा, बलिप्रतिपदा हे 3ही दिवस आपण अभंग स्नान करायचं असतं. तर या दिवशी पण अभंग स्नान करायचं आणि त्यानंतर मग घरामध्ये पक्वान्नाचा हे असतोच. आणि नंतर मग सुवासिनी आपल्या पतीला ओवाळतात. तर पतीला ओवाळण्यामागचं शास्त्र असं की जेव्हा पत्नी आपल्या पतीला ओवाळते, त्याला तिलक लावते, तर त्याच्यामधलं ना शिवतत्व जागृत होतं. आणि जसं पत्नी ह्याला पतीला ओवाळल्यामुळे पतीला लाभ होतो, तसंच पत्नीला सुद्धा लाभ होत असतो. पत्नीमधलं सुद्धा दुर्गा तत्व जागृत होत असतं. तर हे एकमेकांना असं पूरक असं आहे. आणि औक्षण केल्यामुळे एखाद्या व्यक्तीवरच्या मनबुद्धीवर आलेलं जे आवरण असतं ते निघून जातं. देवत्व जागृत होतं म्हणजे आवरण तर निघून जातच जातं. आणि आयुष्याची वृद्धी होणं, या दृष्टीने सौभाग्याची वृद्धी होणं, यासाठी पण ह्या विधीचा आपल्याला लाभ होत असतो. आणि संध्याकाळी मग ह्या दिवशी आपण ते ब्राह्मण भोजन किंवा वस्त्रदान अशा पद्धतीने दानधर्म पण करू शकतो. आणि दिव्यांची पणत्या आपण सर्वत्र लावतो, दिव्यांची आरास करणं दिवाळीच्या सर्व दिवसांमध्ये हे खूपच महत्त्वाचं आहे. कारण मग अशी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे दिवाळी सण हा कसा आहे की अंधाराकडून प्रकाशाकडे नेणार आहे. आपल्या जीवनातील सगळा अंधकार नष्ट करून आपल्याला ज्ञान देणारा, प्रकाश देणार आहे. जीवन आपलं सुख समृद्धीने आनंदाने भारून टाकणार आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला ह्या ज्या काही कृती आहेत त्या
करणं आवश्यक आहे. तर संध्याकाळी आपण सगळीकडे दिवे लावायचे. आता दिव्या लावण्याचं सुद्धा ना काय आहे माहिती आहे, हल्ली बरेच जण ना पणत्या लावण्याऐवजी म्हणजे एकतर कंटाळा करतात किंवा पणत्या उपलब्ध नाही असं वगैरे केलं जातं आणि पटकन आपल्या मेणबत्त्या लावल्या सगळीकडे आणि हे केलं. तर मेणबत्ती ही कशी आहे, रजोगुणी आहे, पण तेलाच्या दिव्यामध्ये सात्विकता आहे. जिथे आपण तेलाचा दिवा लावतो किंवा पणती लावतो तर त्या तेलाच्या दिव्याच्या ठिकाणी ईश्वरी तत्व ग्रहण करणं आणि आजूबाजूचं सगळं वातावरण सात्विक करणं ईश्वराच्या लहरी संपूर्ण सगळीकडे पसरल्यामुळे, तर ते त्या दिव्याच्या तेलाच्या दिव्यामुळे होत असतं, पणतीमुळे. ते आता कारण पणती जी आहे ना ती नैसर्गिक आहे आणि ज्या ज्या वस्तू नैसर्गिक असतात त्या सगळ्या सात्विक असतात. पण आता मेणबत्ती आहे ती कशी कृत्रिम ह्याच्या घटकांपासून बनलेली आहे ना, त्यामुळे ती असात्विक आहे. तर मेणापासून बनलेली, तर त्याच्यामध्ये तेवढी क्षमता नाही आहे की देवा चैतन्य ग्रहण करणं आणि ते प्रक्षेपित करणं. तुम्ही पण हा प्रत्यक्ष प्रयोग करून पाहू शकता ना. मेणबत्ती लावली आहे आणि पणती लावली तर पुढच्या ह्याच्याकडे बघून काय वाटतं आपल्याला. तर अनेक जण हे अनुभवतात पण की पणतीकडे पाहिल्यानंतर शांत वाटतं, प्रसन्न वाटतं. मग तसा तो इथे नसतो भाग. तर आपण आवर्जून आपल्याला अधिकाधिक ईश्वरी चैतन्य मिळावं असं जर वाटत असेल, तर सात्विकता वाढावी असं वाटत असेल, तर आपण जरूर तेलाचे दिवे लावूया, म्हणजे पणत्या लावूया. अगदी खूप नाही लावल्या तरी चालतील, तुमच्या क्षमतेनुसार, पण तेलाचे दिवे आपण लावण्याचा प्रयत्न करूया. हा सण, हा दिवस साजरा करायचा असतो. खूपच मॅडम माहिती दिलीत. म्हणजे आपण सगळेजण औक्षण करतो आपल्या सुवासिनींचं किंवा वाढदिवस असेल त्या दिवशी, पण औक्षण केल्यानंतर त्याच्यावरची असलेले सगळे रजतमाचं आवरण दूर होतं आणि त्याच्यावरती ईश्वरी चैतन्य निर्माण होतं. हे शास्त्र आज आम्हाला समजलं. जसं तुम्ही आता पणतीचं महत्त्व सांगितलं. आज बऱ्याच ठिकाणी ते पणत्या लावायला वेळ लागतो किंवा कशाला लावूया म्हणून मेणबत्त्या लावून टाकतात. पण मेणबत्ती आणि कशी असात्विक आहे आणि पणती सात्विक कशी, हा विषय आज आम्हाला समजला. आणि आम्ही म्हणजे माझ्या बांधवांना नम्र विनंती आहे की आपण सुद्धा प्रयोग करूया की मेणबत्तीकडे बघितल्यावर काय वाटतं आणि पेटलेल्या पणतीकडे बघितल्यावर काय वाटतं, याचा तुम्ही प्रयोग सुद्धा करू शकता. कारण हे शास्त्र आहे ना, सायन्स आहे. तर तुम्हाला काय वाटतं जाऊन समजून घेऊया आणि आपण तशा पद्धतीने आपण आपल्या घरी या वर्षीची दिवाळी जी आहे तर ती तेलाची पणती लावून साजरी करूया. मॅडम पुढचा प्रश्न असा आहे ना की आता सगळ्यात आपला सर्वांचा आनंदाचा आणि त्या बहिणींचा आनंद दिवस म्हणजे भाऊबीज आणि भावांच्या सुद्धा दिवसातला. म्हणजे बहीण अगदी आतुरतेने वाट बघत असते की माझा भाऊ माझ्याकडे कधी येणार. आणि हा जो सण आपण साजरा करतो आहोत, तर नेमके त्याच्या पाठीमागे काय शास्त्र आहे ते सांगा. तर या दिवसाचं पण तसंच महत्त्व आहे. हा खास बहीण आणि भावाचा सण आहे. म्हणजे आपला हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे बघा. प्रत्येक नात्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये न्याय दिलेला आहे. जसं आईचं आणि मुलाचं नातं आहे किंवा पती पत्नीचं नातं आहे, तसं बहीण भावाचं नातं ते सुद्धा किती श्रेष्ठ दर्जाचं आहे. तर ते ह्याच्यातून हे होतं, आपल्याला दिसून येतं. म्हणजे यमदेव याची बहीण यमुना, तर यमदेव भाऊबीजेच्या दिवशी आपल्या बहिणीकडे जातो आणि बहीण मग त्याचा सत्कार करते, त्याला औक्षण करते आणि त्याला पक्वान्नांचा हे देते, जेवण वाढते वगैरे असं ते आहे. तर त्या ह्याच्या प्रित्यर्थ म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. तर तिथे सुद्धा असंच आहे की भावाचं सगळं चांगलं व्हावं, भावाला पण उत्तम आरोग्य, आयुष्य, दीर्घायुष्य लाभावं असा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे जेव्हा बहीण भावाला औक्षण करते तर तिथे त्या पद्धतीने ते जो काही हे आहे त्याचा लाभ होतो, त्या औक्षणाचा त्या भावाला पण लाभ होत असतो. आणखी म्हणजे कसं नाते, आता एकदा विवाह करून दिलेली मुलगी आहे बहीण समजा, तर ती वेगळ्या ठिकाणी राहत असते ना, पण त्यांना सुद्धा आपला धर्म एकत्र आणतो असे काहीतरी सणांचं निमित्त करून. म्हणजे याच्यातून पण किती आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व आहे आणि नात्यांना जपण्याचं किती महत्त्व आहे आणि त्याला काहीतरी असे प्रसंग जोडून दिलेले आहेत. म्हणजे इथे कसं यमदेव आहे तो आपल्या बहिणीला वस्त्रालंकाराने खुश करतो, देऊन तिला भेट स्वरूपात देऊन. तर तोच त्याच्याच प्रित्यर्थ आपण सुद्धा आता भाऊबीज साजरी करतो. भाऊ जे असतात ते बहिणींकडे जातात आणि ह्या भाऊबीजेचं कसं आहे ना की भावाने बहिणीकडे जायचं असतं, बहिणीने भावाकडे यायचं नाही. आणि
पत्नीच्या हातचं भावाने म्हणजे ह्यांनी खायचं नसतं, बहिणीच्या हातचं खायचं असतं या दिवशी. आणि असं पण सांगितलेलं आहे की समजा एखाद्याला बहीण नसेल तर त्यांनी कुठची तरी बहीण मानायची आणि तिच्याकडून औक्षण करून घ्यायचं. आणि एखाद्या बहिणीला भाऊ नसेल तर तिने पण तसंच करायचं, दुसरा कोणतरी भाऊ मानून त्याला औक्षण करायचं. आणि तेही शक्य नसेल तर चंद्राला ओवाळायचं, पण भाऊबीज साजरी करायची. असं त्याच्या पाठीमागचं हे म्हणजे किती सुंदर अर्थ पण त्याच्यामध्ये सामावलेला आहे. आणि आनंद देणार म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आनंदच देण्यासाठी हा प्रत्येक सण आहे, हे आपल्याला याच्यातून लक्षात येतं. खूपच अशी सुंदर माहिती मिळाली मॅडम, की म्हणजे आपण ज्यावेळी औक्षण करतो ना त्या भावाचं आणि ती बहीण, तर ते औक्षण केल्यामुळे त्या भावामध्ये सुद्धा शिवतत्व जागृत होतं असं मी ऐकलं होतं. आणि ते दुर्गा तत्व त्या बहिणीला मिळतं. तर थोडक्यात थोडंसं सांगू शकता? म्हणजे भावाला आपण जेव्हा तिलक लावतो आणि औक्षण करतो, तिलक लावतो त्या ठिकाणीच त्या व्यक्तीमधलं शिवतत्व जागृत झालेलं असतं. म्हणजे एक ते संरक्षक कवच त्याच्यामध्ये निर्माण होतं. संरक्षक कवच निर्माण. खूप सुंदर. म्हणजे हिंदू धर्मातला सण एकमेकाला जवळ सुद्धा आणतो आणि त्याच्यामध्ये चैतन्य मिळतं, संरक्षक कवच मिळतं. खूप सुंदर. हो, असे सगळं आपल्याला लाभ होत असतो. म्हणजे प्रत्येक कृती त्याच्या पाठीमागचं काहीतरी शास्त्र आहे आणि प्रत्येक कृतीमधून आपल्याला ईश्वरी चैतन्याचं आदान प्रदान होतं प्रत्येक कृतीतून, असं धर्मशास्त्र. आणि मॅडम आता हे सगळे सण साजरे करत असताना आपण आता जसं दिव्यांचे रास तुम्ही म्हणता, आपण संध्याकाळच्या वेळी लावतो सगळे ठिकाणी दिवे, तर त्याचबरोबर आपण रांगोळी सुद्धा काढतो. हो. तर रांगोळी मग दरवाजा समोर काढतो, मग त्याच्या पाठीमागे नेमकं काय शास्त्र आहे? ते जर पण छान प्रश्न आहे. खरोखरच सगळेजण रांगोळी घालत असतात आणि कुठचाही असं शुभ प्रसंग असू दे किंवा सण असू दे तर त्यावेळी आपण दारामध्ये रांगोळी घालतोच. तर शास्त्र जर समजून घेतलं तर अजून ते अधिक चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. म्हणजे एक तर असं म्हटलं जातं की रांगोळी म्हणजे काय, तर सौंदर्याचं साक्षात्कार असं म्हणतो ना आपण, आणि मांगल्याचं प्रतीक. आणि म्हणून ती आपण दारामध्ये शुभप्रसंगी रांगोळी घालत असतो. तर ती रांगोळी जेव्हा आपण घालतो ना तर त्या ठिकाणी देवतेचं तत्व आकर्षित होतं. जिथे जिथे सौंदर्य आहे, मांगल्य आहे, तर त्या ठिकाणी देवतेचं तत्व येत असतं. तर मग देवतेचं तत्व जर आपल्याला अधिक प्रमाणामध्ये, देवतेचं तत्व सर्वत्र कार्यरत असतं पण ते प्रत्येक वेळी आपल्याला मिळायला पाहिजे, तर त्याच्यासाठी ज्या ज्या कृती आहेत त्या जर आपण व्यवस्थित केल्या तर आपल्याला ते मिळणार आहे. मग आता रांगोळी तर ह्याच्यामध्ये जे आपण घालतो ना तर ती रांगोळी कशी असायला पाहिजे. समजा आता आपण दिवाळी सण साजरा करणार तर दिवाळीचे वेगवेगळे दिवस आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी तत्व अधिक आहे, नरक चतुर्दशीच्या दिवशी कृष्ण तत्व अधिक आहे, किंवा इतर जे आहेत म्हणजे प्रत्येक सण असतात ना, जसं की रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, तर रामनवमी आहे तर राम तत्व अधिक असतं, हनुमान जयंती आहे तर हनुमान तत्व. तर त्या त्या देवतेचं तत्व त्या त्या दिवशी ना अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असतं. मग आता मला त्या देवतेचं तत्व जर मला मिळवायचं असेल, मला रांगोळीसुद्धा ते तत्व आकृष्ट करणारी असेल, तो आकृतिबंध काढायला पाहिजे. रांगोळीमध्ये आकृतिबंध आणि रंगसंगती हे ना दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत रांगोळीमध्ये. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा त्या त्या तत्वाला धरून असतात तर त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी त्या देवतेचं तत्व मिळतं, अधिक प्रमाणात आपण आकृष्ट करू शकतो आणि मग ते आपल्या सर्वांना मिळतं. तर असे आपल्याकडे सनातनचे संस्थेने प्रकाशित केलेले ना रांगोळीचे ग्रंथ पण आहेत, त्यात रांगोळीचं शास्त्र सांगणारे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आपण रांगोळ्या घालतो खरं सगळेजण, प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आणि आपल्या सोयीनुसार रांगोळी घालत असतात. पण आवडीनुसार आणि सोयीनुसार घालण्यापेक्षा त्या सणाचा आपल्याला अधिक प्रमाणात लाभ जर करून घ्यायचा असेल ना ईश्वरी तत्व मिळवण्याच्या दृष्टीने, तर मग आपण त्या ठिपक्यांच्या रांगोळ्या असतात आणि त्याच्यामध्ये कोणता आकृतिबंध असला पाहिजे. म्हणजे कृष्ण तत्व आहे तर कृष्ण तत्वाला आकृष्ट करणारा आकृतिबंध कोणता आहे तर त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. तर त्याप्रमाणे आपण ती रांगोळी काढू शकतो आणि तसेच त्याच्यामध्ये रंग भरू शकतो. आणि जे आपल्याला तो रांगोळी घालण्याचा जो काही उद्देश आहे तो आपण त्याच्यातून साध्य करू शकतो. म्हणजे बघा प्रत्येक ह्याच्या पाठीमागे किती शास्त्र आहे दडलेलं आणि आपल्याला माहीत नसल्यामुळे मग आपण त्याचा अवलंब करू शकत नाही. एवढंच सांगायचं. म्हणजे दरवर्षी आपण रांगोळ्या घालतो आणि त्या रांगोळ्या आपण अनेक ठिकाणी स्पर्धा सुद्धा असतात काही ठिकाणी या कालावधीमध्ये.
म्हणजे ती रांगोळी घालताना तो जर भाव ठेवला आपण तर तो लाभ आपल्याला त्या दृष्टिकोनात आपल्याला होणार आहे. आणि ह्या संदर्भात सांगावं असं वाटतं की रांगोळी घालण्याची लोकांना आवड असते आणि ते ना देवतांची पण रांगोळी घालतात, सुंदर सुंदर घालतात किंवा राष्ट्रपुरुषांच्या पण रांगोळ्या घालतात. पण त्या रांगोळ्या कुठे घातल्या जातात तुम्ही म्हणजे लक्षात आलं असेल, रस्त्यावर वगैरे रांगोळ्या घातल्या जातात. तर असं करणं मात्र एकदम अयोग्य आहे. कारण आपण कसं म्हणतो जिथे जिथे म्हणून देवतेचं चित्र आहे किंवा देवतेचं नाम आहे तर त्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप रस गंध यांनी एकत्रित त्या देवतेची शक्ती कार्यरत झालेली असते किंवा त्या व्यक्तीची. समजा मी राष्ट्रपुरुषांचं जरी चित्र काढलं तरी त्या ठिकाणी त्यांचं ही शक्ती कार्यरत झालेली असते, अपमान होऊ शकतो, त्यांचा अपमान होऊ शकतो. मग अशी रस्त्यावर रांगोळी घालणं हे तर अयोग्यच आहे पूर्णतः. कारण एकतर ती पायाखाली म्हणजे ती जागाच अयोग्य आहे. दुसरा भाग म्हणजे पायाखाली तुडवली जाऊ शकते किंवा नंतर ती रांगोळी गोळा करताना सुद्धा केरसुणीने गोळा केली जाऊ शकते. कारण मोठीच्या मोठी रांगोळी असते ना, मग ती सगळी गोळा करताना केरसुणीचा पण वापर होऊ शकतो. तर तो मोठा अपमान आहे त्या देवतेचा. तर त्याच्यातून आपल्याला लाभ तर नाहीच होणार, उलट देवतेचा अपमान केल्यामुळे आपल्याला त्रास पण होऊ शकतो. याच जोडीला तुम्ही आता जसं म्हणता ना की शब्द स्पर्श रूप रस गंध म्हणताय, तर मग आपण आता काही कालावधीमध्ये लक्ष्मीवार फटाके वाजवतो बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. तर मग त्या संदर्भात आता लहान मुलं तर आता आमच्याकडे बरेच मुलं आहेत समाजामध्ये की ती फटाके विकत घेतात, तर मग त्याबद्दल काय सांगू शकतो? अगदी सुंदर प्रश्न विचारला आणि तो याला जोडूनच आहे, आता आपण घेणारच होतो तो प्रश्न. म्हणजे ना खरं तर फटाके फोडणं हे सुद्धा तसं अयोग्यच आहे आताच्या काळामध्ये. फार पूर्वी असं तो दारू गोळा म्हणजे काहीतरी आनंदाचा क्षण असला की दारू उडवण्याचा हे भाग होता फार पूर्वीच्या काळामध्ये. पण आता ती स्थिती राहिलेली नाही आहे. म्हणजे काय होते तर आता जे फटाके उपलब्ध आहेत ना त्याच्यामध्ये जी काही केमिकल्स आहेत, जी काही रसायनं वापरलेली आहेत ती संपूर्णपणे आपल्या आरोग्याला एकदम हानिकारक आहेत. की एकतर त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं, नंतर वायू प्रदूषण होतं आणि त्यामुळे संपूर्ण समाजाला त्रासच होत असतो. म्हणजे जसे की आता समाजामध्ये लहान मुलं पण असतात आणि वयोवृद्ध पण असतात. तर हे मोठे फटाके जेव्हा मोठा आवाज करणारे आपण फोडतो तर त्याच्यामुळे जो काही ध्वनी प्रदूषण होतं तर त्याच्यामुळे अनेकांना म्हणजे जे हार्ट पेशंट आहेत त्यांना त्रास होतो, मुलं पण घाबरतात. किंवा कधी कधी आपण असे ज्या आतषबाजी करत असताना एखादा फटाका कुठेतरी उडाला आणि गवताला आग लागली किंवा आणि कुठेतरी आग लागली, भाजण्याचे प्रसंग पण होत असतात. असं पण होतं ना, म्हणजे तेही एक प्रकारे नुकसानच आहे. आणखी अस्थमासारखे आजार पण काही जणांची चालवतात म्हणजे हे वायू प्रदूषणामुळे. तर तसा तो त्रास ना संपूर्ण समाजालाच होत असतो. तर ते काय आवश्यक नाही आहे. फटाक्यांमुळे असं वातावरणामध्ये पण रजतम होतं. म्हणजे जिथे असं काहीतरी कर्णकर्कश आहे किंवा जिथे असात्विक आहे तर तिथे ज्या वातावरणातल्या जे निगेटिव्ह शक्ती असतात ना तर त्या नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी आकृष्ट होते आणि सगळं वातावरण बिघडवून टाकतं. म्हणजे आपण जी काही पूजा करून जी सात्विकता मिळवलेली असते ती काही क्षणात आपण नष्ट करू, ती आपण आपल्या चुकीच्या गोष्टींमुळे नष्ट करतो. आणि दुसरा भाग कसा की आपलं राष्ट्र जेव्हा आर्थिक संकटामध्ये आहे तर अशा वेळी आपण काही मिनिटाच्या कालावधीमध्ये असे कोट्यवधी रुपयाचे जर फटाके उडवले तर ते एक प्रकारे फटाके पैसे जाळण्यासारखंच आहे ना. तर तो सुद्धा एक हेच आहे आपल्याला राष्ट्रहानी होते, आपल्याला तो एक ते पाप पण लागतो. कारण जर आपण राष्ट्राचे नागरिक आहोत तर राष्ट्राच्या उत्कर्षासाठी प्रत्येक आपली कृती असायला पाहिजे. तर आपण अयोग्य कृती करतो आहोत. लक्ष्मीबारचा विषय झाला आणि हे पण खूप छानच अगदी महत्त्वाचं सूत्र आहे. म्हणजे कसं आता आपण पाहतो ना की बाजारामध्ये जे फटाके उपलब्ध असतात त्याच्यावर देवतांची चित्र पण असतात. आता ती देवतांची चित्र उदाहरणार्थ मी घरामध्ये लक्ष्मीचं पूजन केलं, अगदी भावपूर्ण केलं पूजन आणि ते साजरं करण्यासाठी मी बाहेर जाऊन जर लक्ष्मी बार उडवते आहे तर काय होणार, त्या लक्ष्मी बारवर जे लक्ष्मीचं चित्र आहे तर ते त्या चित्राच्या चिंधड्या होणार ना. मग मला ह्या कृतीतून लक्ष्मीपूजन केल्याचा काय लाभ होणार आहे, तर लक्ष्मीचं अवकृपाच त्यातून होणार आहे ना. म्हणजे देवतेच्या चित्राचं चिंधड्या होणं हे एक प्रकारे माझ्याकडून झालेला मोठा घोर अपराध आहे. तर असा अपराध आपण करायचा का? अशा प्रकारे फटाके उडवून आनंद कसला आपण त्याच्यामधून साजरा करत आहोत, त्याच्यातून आपल्याला काहीतरी लाभ आहे का? त्यापेक्षा जिथे समाजाला
हानी पोचते आहे, राष्ट्राला हानी पोचते, वैयक्तिक आरोग्याला हानी पोचते किंवा अशा प्रकारे आपल्याला काहीतरी अयोग्य कृती केल्याचं पाप लागतं आहे, तर अशा गोष्टी न केलेल्या चांगल्या ना. या दृष्टीनेच आपण प्रयत्न केले तर ते अधिक चांगलं होईल. म्हणजे दिवाळी आपण खऱ्या अर्थाने तिचा आध्यात्मिक अर्थ समजावून घेऊन आपण साजरी केली असं होईल. ते मॅडमने खूपच सुंदर अशी महत्त्व सांगितलं की म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या नव्हे तर पूर्ण दिवाळीच्या कालावधीमध्ये आपले जे काही लहान मुलं फटाके खरेदी करतात तर आपण खात्रीपूर्वक बघूया की ते लक्ष्मीबार फटाके तर खरेदी करत नाही आहेत ना, याकडे आपण कटाक्षाने लक्ष द्या. आणि ह्यावर्षी म्हणजे संपूर्ण देश नव्हे संपूर्ण जगच आर्थिक टंचाईमध्ये आहे. त्यामुळे आपण यावर्षीची दिवाळी जी आहे तर ती आनंदाने आणि भावपूर्ण साजरी कशी करू शकतो यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. त्यानंतर आता बघा ना, आपण दिवाळीच्या कालावधीमध्ये लहान मुलांना सुट्टी असते, तर या सुट्टीच्या कालावधीमध्ये कुठेतरी आपण पिक्चर बघायला जाणं किंवा हे इतर मनोरंजनाचे कार्यक्रम करणं, त्यापेक्षा काय केल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या लहान मुलांना लाभ होईल किंवा आणखीन काही मोठी मंडळी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा लाभ होईल, यासाठी मॅडम आपण काय सांगू शकता काय? छान आहे प्रश्न. तुम्ही ते ऐकलं असेल ना, कुठे कुठे बघा किल्ले बांधतात. हो हो अगदी. हा, तर हा किल्ले बांधण्याचा जो उपक्रम आहे ना, तो आपण आवर्जून आपल्या मुलांना सांगू शकतो आणि ते बांधण्यासाठी आपण त्यांना मदत पण करू शकतो. हा, कारण त्या किल्ले बांधण्या पाठीमागे एक मोठा असं गर्भितार्थ आहे, खूप छान अर्थ दडलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे किल्ले हे काय आहे तर आपले जे पूर्वज किंवा जे राष्ट्रपुरुष त्यांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास आहे ना त्या किल्ल्यांमध्ये दडलेला. तर जेव्हा आपण किल्ले बांधण्यासाठी प्रयत्न करतो, मुलांना उद्युक्त करतो, तर त्याच्या निमित्ताने आपण त्यांना तो इतिहास पण सांगत असतो ना. आणि इतिहास सांगण्यासाठी पण आपल्याला तिथे संधी मिळते आणि ज्याच्यातूनच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी जी पुढची पिढी आहे, भावी पिढी आहे, ती घडवण्यासाठी आपल्याला हातभार लावता येतो. कारण आपण काय लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला सगळ्यांना माहिती पण आहे की इतिहासातून भविष्य घडत असतं. जे लोक आपला इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो किंवा तो नष्ट होणं हे सुद्धा त्याच्यामध्ये संभाव्य असतं. तर आपल्याला जर आपलं राष्ट्ररक्षण करायचं आहे, आपल्या धर्मसंस्कृती परंपरा यांचं संवर्धन करायचं आहे, टिकवायचं आहे आणि आपल्या ह्या मुलांमध्ये सुसंस्कार जर रुजवायचे असले तर त्याच्यासाठी अशा प्रकारे त्यांना किल्ले बांधण्याचा जो उपक्रम आहे तो त्यांना दिला पण पाहिजे आणि तो करण्यासाठी त्यांना आपण मदत पण करायला पाहिजे सर्वतोपरी. कारण का तर ते करताना कशा प्रकारचं शौर्य आणि पराक्रम त्या यांनी गाजवलेलं आहे, राष्ट्रपुरुषांनी गाजवलेलं आहे किंवा मावळ्यांनी गाजवलेलं आहे ते त्यांच्या लक्षात येऊ शकतं. आणि तसंच ते किल्ले सुद्धा ना, जसं मावळ्यांनी पराक्रम केलेला आहे तसं किल्ले सुद्धा त्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत आणि त्याच्यात त्यांचा पण सहभागच आहे ना. तर ते करताना तो जो भाव आहे ना तो आपोआप त्या मुलांमध्ये त्या पिढीमध्ये जागृत होऊ शकतो. त्यासाठी हे करणं खूप आवश्यक आहे. आणि आणखी एक दुसरा त्याचा जो आध्यात्मिकदृष्ट्या जो भावार्थ आहे ना तो सांगते की आपला देह आहे ना, हा देह सुद्धा एक प्रकारचा किल्लाच आहे. आणि जसं आपण एखादा किल्ला सर केला की त्याच्यावर ध्वज फडकवतो ना, तसंच हा जो आपला देह आहे तर त्या देहामधले सगळे षडरिपू अहंकार हे आपण नष्ट केले आणि त्याच्यावर जेव्हा आपण हे करणं म्हणजे आपल्याला जेव्हा आत्मसाक्षात्कार घडणार तेव्हा तो एक प्रकारे काय आहे, आपण ध्वज लावला असं तो होणार आहे याच्यावर. म्हणजे हा जो देहरूपी किल्ला आहे त्याच्यावर आपण ध्वज फडकवला म्हणजे आपल्याला आत्मसाक्षात्कार घडला. तर त्याच दृष्टीने आपण प्रयत्न करायचे आहेत. तर हा त्याच्या पाठीमागचा भावार्थ आहे. तर ही जी कृती आहे ना किल्ले बांधण्याची, तर ती सृजनात्मकतेला वाव देणारी आणि मुलांमध्ये पण जो काही मागच्या कालामध्ये झालेला जो शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास आहे तो मुलांना शिकवण्यासाठी आपल्याला मिळालेली एक उत्तम संधी आहे. तर त्याचा आपण लाभ करून घेऊया. म्हणजे इतरत्र मुलं अन्य जे काही करतात तर त्या दिवाळीच्या कालावधीमध्ये आपण हा उपक्रम त्यांना देऊया आणि आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपूया. म्हणजे याच्यातून मला एक असं गोष्ट जाणवली की जसं किल्ले बांधायचे असतात तसेच आपण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत त्या ठिकाणी जर आपण मुलांना घेऊन गेलो आणि त्यांचं त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन मिळालं तर ती सुट्टी जी आहे तर ती राष्ट्रासाठी धर्मासाठीच आपण अर्पण केली असं होईल ना. कारण अगदी आज आपण देवगड तालुक्यामध्ये बघितलं तर आपला विजयदुर्ग जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरती सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण सगळ्या मुलांना जर घेऊन गेलो ना तर त्यांच्यावर एक प्रकारचा संस्कारच होणार. हे तर खूपच छान सूत्र आहे.
आणि आता आपण पाहतो ना की किल्ल्यांची कशा प्रकारे जे पर्यटक आहेत ते विटंबना करतात, म्हणजे तिकडे कचरा केलेला असतो किंवा ते पर्यटन स्थळ म्हणून पाहतात त्या ठिकाणी. तर तो आपला आता दृष्टिकोन बदलला पाहिजे. तर किल्ल्यांमधून किल्ल्याला भेट देताना तो किल्ल्याचा पराक्रमाचा इतिहास आहे तो आपण मुलांना शिकवला पाहिजे, त्यांना दाखवला पाहिजे आणि त्यांना वेळोवेळी त्याची जाणीव करून दिली पाहिजे. हे जर आपण केलं तरच आपण त्यांच्यामध्ये बीजरोपण करतो आहोत राष्ट्र आणि धर्म रक्षणाचं. बरोबर. राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम त्यांच्यामध्ये आपल्याला जागृत करण्यासाठी ही संधी असते. तर आज याच मूळ उद्देशापासून आजची पिढी जी भरकटत चालली आहे किंवा दूर होत चालली आहे आणि इतर गोष्टींमध्ये ती वाहवत चाललेली आहे. तर त्यांना दिशा देण्याची आपल्याला ह्या दिवाळी सणाच्या माध्यमातून संधी आहे. असं आपण करू शकतो. तुम्ही चांगलं सूत्र उपस्थित केलं, त्याच्यामुळे बोलता पण आलं मला. खूप सुंदर. म्हणजे दिवाळी सण अगदी जो सुट्टी आहे तर ती मी राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी कशी अर्पण करू शकतो हा एक मार्गदर्शक उद्देशसूत्र तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळाली. अगदी हल्लीच बघा ना काही ठिकाणी हलाल असलेल्या वस्तू बाजारात बऱ्यापैकी खरेदीला येतात, हलाल स्टॅम्प असलेल्या. बऱ्याच प्रमाणात हिंदू जनजागृती समितीने सुद्धा या संदर्भात मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आवाज उठवला होता. तर या दिवाळीच्या कालावधीमध्ये हलाल मुक्त दिवाळी ती साजरी करण्यासाठी नेमकं आम्ही काय करायला पाहिजे तर त्यात थोडक्यात आम्हाला तुम्ही मार्गदर्शन. छान प्रश्न विचारला, माझ्या पण कानावर आलं. हिंदू जनजागृती समितीने हे आवाहन केलेलं आहे हलाल मुक्त दिवाळी साजरी करूया म्हणून. तर हा सरळ खरोखरच अभ्यास करण्याचा विषय आणि आपण किती सतर्क असायला पाहिजे तर त्या दृष्टीने हे आहे. म्हणजे कसं की हा जो हलाल शब्द आहे ना तो अरबी शब्द आहे तो, आणि तो कशाशी संबंधित आहे तर मांसाशी संबंधित आहे. म्हणजे जे मांस खाणारे लोक असतात त्यांना ते मांस कशा पद्धतीने बाजारात आलेला आहे म्हणजे हलाल पद्धतीने त्या पद्धती असतात प्राण्याच्या हत्या करण्याची. एक हलाल पद्धती असते, एक झटका पद्धती असते, आणि जे मुसलमान लोक आहेत त्यांना हलाल पद्धतीने हे केलेलं मांस चालतं. पण आत्ता जर आपण पाहतो आहोत ना समाजामध्ये तर मांस राहिलं बाजूला आणि इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याचा ह्या हलालशी काही संबंधच नाही आहे, जसं की सौंदर्य प्रसाधने, चॉकलेट, बिस्किट किंवा खाण्याच्या इतर ज्या काही वस्तू असतात किंवा इतर वापरातल्या वस्तू अगदी तेल वगैरे किंवा ज्या कन्स्ट्रक्शन व्यवसायामधल्या वस्तू तर त्याला सुद्धा हलाल सर्टिफाईड असं करून ते बाजारात आलेले आहेत. तर एकतर आपल्याकडे अशा ज्या उपलब्ध वस्तूंना प्रमाणित करण्यासाठी आपल्याकडे खास हे आहे FSSAI आहे. तर ते त्याने प्रमाणित केलेल्या वस्तू असताना हे आणखी वेगळं प्रमाणपत्र घेण्याची काय आवश्यकता आहे. आणि हे वेगळं प्रमाणपत्र घेण्यासाठी आपल्या वस्तूंसाठी जे व्यापारी शुल्क देतात तर ते शुल्क काही शासनाकडे जात नाही. ते शुल्क कोणाकडे जातं तर ह्या ज्या मुस्लिम संघटना आहेत त्यांच्याकडे जातं. आणि मग त्या पैशाचा विनियोग कसा होतो तर त्याच्यापैकी काही जे पैसे असतात ना त्याचा विनियोग जे आतंकवादी कारवाया करतात तर त्यांच्यासाठी त्यांना सहाय्य म्हणून केला जातो. तर हे राष्ट्रघातक आहे ना, राष्ट्रविरोधी आहे. तर आपण सगळ्यांनी किती सतर्क असायला पाहिजे याविषयी. आणि दुसरं कसं आता हलाल सर्टिफाईड ही जी उत्पादनं आहेत खाण्याच्या वस्तूसुद्धा तर त्या सगळीकडेच आहेत आणि ती एक प्रकारे ना सगळ्यांवर सक्ती केली जाते. जसं की आता विमान प्रवास आहे तर त्याच्यामध्ये वस्तू तर त्यासुद्धा तशा प्रकारच्याच पुरवठा केल्या जातात. खरं सांगत आपल्या देशामध्ये किती मुस्लिम असे लोक आहेत, समजा 15 ते 16% आहेत. मग जे बहुसंख्य हिंदू समाज आहे त्यांच्यावर आपण ही हलाल सर्टिफाईड उत्पादने घेण्याचं काम म्हणून करतो आहोत. जबरदस्ती होते ना त्यांच्यावर ती लादली जात आहे. त्यांना काही ती आवश्यक नाही आहे. हलाल सर्टिफाईड जे काही असेल ते लोक घेतील ना खरेदी. आपल्या हिंदूंना ते काही घेण्याची आवश्यकता नाही. आणि मग हिंदूंमध्ये हे प्रबोधन व्हायला पाहिजे ह्या सणाच्या अनुषंगाने. हलाल मुक्त दिवाळी साजरी करायची म्हणजे काय, जे हलाल सर्टिफाईड आहे ते मी घेणार नाही विकत, असं आपण एक प्रकारे त्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला ना तर ते आपलं राष्ट्र कर्तव्य होईल. कारण आपल्या राष्ट्राच्या विरोधात जी म्हणून आहे किंवा आपलं राष्ट्र ज्यामुळे संकटात येऊ शकतं अशा ज्या गोष्टी आहेत त्या उलटून टाकणं हे आपण सहजपणे करू शकतो. त्याच्यासाठी छोट्या छोट्या अशाच कृती असतात, मोठ्या आपल्याला असं काही करावं लागत नाही. म्हणजे जसं की आता या वस्तूंवर आपण बहिष्कार टाकायचा, त्या वस्तू खरेदी करायच्या नाही. मग बहिष्कार टाकायचा म्हणजे काय
तर आपण फक्त पाहायला पाहिजे त्याच्यावर कोणता मार्क आहे. जर हलाल मार्क असेल, आता आपल्याकडे त्याची हे पण आहे, यादी पण आहे की हलाल मार्कची प्रोडक्ट कोणकोणती आहेत, तर ते एकदा आपण समजून घेतलं आणि हलाल मार्क कसा असतो ते एकदा समजून घेतलं की अशी उत्पादनं आपण टाळली पाहिजेत घेणं. असं जरी केलं तर तो एक प्रकारचं काय आहे, आपलं राष्ट्र कर्तव्य आहे. तर त्या दृष्टीने आपण पाऊल उचलू शकतो आणि आपण सर्वांनी हलालमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रयत्न पण करू शकतो. आपल्या मुलांना पण आपण तशी दिशा देऊ शकतो. कधी कधी असं होतं ना की आपले मुलं अमुकच वस्तू मला हवीच म्हणून हट्ट करतात, तर त्यावेळी आपण त्यांना समजावून सांगू शकतो की हे कसं अयोग्य आहे. आणि दुसरे पर्याय आहेत ना. आणि जेव्हा आपण बहिष्कार टाकतो ना एखाद्या गोष्टीवर, तेव्हा आपले जे व्यापारी आहेत ते पण सतर्क होतील की नाही, आपला एवढा मोठा बहुसंख्य हिंदू समाज आहे, ती आपली बाजारपेठ आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला मागणी मिळणार आहे. म्हणजे त्यांच्या व्यापारात काही नुकसान होईल का? व्यापारात नुकसान नाही होणार, त्यांच्यासाठी उपलब्ध आहे मार्केट. पण दोन्हीकडून सतर्कता नाही आहे. म्हणजे आपले हिंदू बांधव पण सतर्क नाहीत या विषयाविषयी आणि व्यापारी पण नाही. जे होते ते होत राहू दे अशा पद्धतीने होतं. आणि त्यामुळे मग आपण म्हणजे अयोग्य दिशेने असं वाटचाल करतो. तर आपण या दिवाळी हलालमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रयत्न करूया सगळ्यांनी. म्हणजे आज बघितलं ना की हलाल स्टॅम्प असलेल्या जर वस्तू बाजारातून जर आपण खरेदी केल्या तर त्याचा लाभ कोणाला होणार आहे? त्या मुस्लिम संघटनांना होणार आहे. त्यामुळे मॅडमच्या मार्गदर्शन आपल्याला नक्कीच शिकायला मिळालं ना की आपल्याला वस्तू खरेदी करायची असेल तर त्या वस्तूंवरती हलाल स्टॅम्प तर नाही आहे ना, याची आपण सगळ्यांनी काय करूया, खात्री करूया. आणि त्याच्याचबरोबर जसं आपण स्वदेशी वस्तूंचा आपण वापर केला पाहिजे. म्हणजे आज अगदी मॅडमच्या त्या मार्गाने एक गोष्ट शिकवली की हल्ली चिनी बनावटीचे कंदील येतात, तर त्या चिनी बनावटीच्या कंदिलांवरती सुद्धा आपण बहिष्कार घालूया. म्हणजे काय होतं की चिनी वस्तूंकडून जर आपण आता जसं मॅडमने सांगितलं की ते जर आपण खरेदी केले तर पैसा कोणाकडे जाणार? चीन या देशाकडे जातो ना. आणि जो चीन देश आपला भारत देशावरती आक्रमण करतोय, तर मग त्याच्या वस्तू आपण का विकत घ्यायच्या? तर आपण एकतर वस्तू खरेदी करताना त्या स्वदेशी आहेत का ते बघूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर त्या वस्तूंवरती हलाल स्टॅम्प नाही ना, या गोष्टीची आपण खात्री करूया. आणि ही जी दिवाळी आहे, अगदी आता मॅडमने आपल्या या मार्गदर्शनातून खूप काही गोष्टींचं उहापोह केलेलाच आहे. धर्मशास्त्र सांगितलं, अगदी शास्त्र समजून त्याच्यामध्ये आपल्याला सात्विकता कशी मिळेल यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर राष्ट्र आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण काय प्रयत्न केला पाहिजे आणि राष्ट्रावर आणि धर्मावरती आघात होण्यासाठी आपण आपल्या स्तरावरती आपल्या गावात राहून आपल्या घरात राहून आपण कोणते प्रयत्न करायला पाहिजेत याविषयी अशी सुंदर असं मार्गदर्शन केलं. मी नारकर वहिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि आपण सद्गुरूंचा श्लोक म्हणूया. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. श्री गुरवे नमः, श्री गुरवे नमः, श्री गुरवे नमः. मी सुद्धा आभार व्यक्त करते. सिंधुदुर्ग माझा चॅनलच्या वतीने आज मला या ठिकाणी बोलवलं आणि दिवाळी मागचं जे अध्यात्मशास्त्र आहे ते सांगण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याविषयी मी खरोखर मनापासून आपले आभार मानते. आणि अशाच प्रकारे आपण शास्त्र समजून हा जो दिवाळीचा सण आहे तो साजरा करूया आणि भगवंताच्या कृपेला पात्र होऊया, अधिकाधिक ईश्वरी चैतन्य ग्रहण करूया. सर्वांना नमस्कार आणि नमस्कारासहित दिवाळीच्या शुभेच्छा.